यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केलेला आहे. दोन पक्षाची लढत होत आहे, एक भाजप आणि शिवसेनेसंदर्भात. आज कराड नगरपालिकेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं आता मला समजलं की नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केले. आज या ठिकाणी या शहरामधील समविचारी आणि या कराड शहराच्या हितासाठी अनेक लोकांनी एकत्र येऊन या ठिकाणी एक अलायन्स उभं केलेलं आहे. एक कराड शहराच्या हितासाठी एक लढा असा उभा केलेला आहे आणि या विश्वविद विकास आघाडी असेल, लोकशाही आघाडी असेल आणि त्याबरोबर सगळ्या समविचार लोकांनी या ठिकाणी एकत्रित येऊन या गावाचं गावपण टिकवण्यासाठी व गावाच्या सर्वार्थानं सर्वसामान्य माणुसकी गरजेचं माणूस विकास करण्यासाठी या ठिकाणी या निवडणुकीला आम्ही सामोरं जातो. यापूर्वी आता आपण जी उमेदवारी दाखल केलेली आहे ती सर्वपक्षीय सर्व आघाडी म्हणा दिलेली आहे. यातून उमेदवारी परंतु तुम्ही काही दिवसापूर्वी मेळावा घेऊन पक्षातर्फे उमेदवारी जाहीर केलेली होती, तर तो काय निश्चितपणे या ठिकाणी आम्ही आमचे वरिष्ठ नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब असतील किंवा आमचे संपर्क श्रीमती यांनी कराड शहर शिवसेनेचा मेळावा झाला होता. त्या ठिकाणी शिवसेनेची उमेदवारी नगराध्यक्ष पदाची मला केली जाईल. परंतु शहराच्या विकासासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून या गावाच्या हितासाठी एकत्र येणं ठरलं. त्यानुसार आम्ही काही वेळा बोललो होतो त्या 2 दिवसामध्ये काही दिवसामध्ये निश्चितपणे या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय होईल आणि तो निर्णय आज झालेला आहे. सर्व लोकांनी एकत्र येऊन आम्ही कराडकर म्हणून या ठिकाणी दरम्यान एक शेवटचा प्रश्न, लोकशाही आघाडीने तुम्हाला पाठिंबा दिलेला असं कळतं, त्या संदर्भात काय सांगाल? आदरणीय बाळासाहेब पाटील असतील, आदरणीय उदयदादा असतील, या ठिकाणी लोकशाही आघाडी असेल, सर्वच पक्षातली घेतलेली आहे. काँग्रेसचं म्हणजे पक्षपेक्षा आहे मी मगाशी सांगितलं म्हणजे राजकारणाच्या जोडी बाजूला ठेवून या ठिकाणी सर्वविचारी लोकांनी लोकशाही आघाडी असेल त्यांनी जो पाठिंबा व्यक्त केला त्यामध्ये सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि गावाच्या विकासासाठी राजकारण पुन्हा एकदा मी शब्द वापरतो की गावाच्या विकासासाठी राजकारणाच्या जोडी बाजूला ठेवून याच्या ठिकाणी सर्व आत्तापर्यंतच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत देशभरात किंवा राज्यात